हॅलो. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. नमस्कार. बोला. काल खूपच 56 मिनिटाचा जवळपास झालाय, जवळपास 1 तास झाला. तरी पण आता मला जे आता थोडक्यात सांगा वाटते ते सांगतो, कारण जे ऐकणं मुळापासून ऐकणं याच्यात जी मजा आहे ती याच्यात नाही आहे. ठीक आहे, असो. तर श्रोते हो, काल श्री पाटणकर सरांनी जे अतिशय अतिशय कोर म्हणून जे सांगितलं ते मुळातून सतत ऐकणे हाच आपल्यापाशी एक पर्याय आहे. तर थोडक्यात काय कालचं महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं तेवढंच मी सांगतो, किंवा मला जेवढं समजलं तेवढंच सांगतो. चैतन्य नेहमीच जसेच्या तसे असते. चैतन्य नेहमीच जसेच्या तसे असते. देह जाहो अथवा राहो, पांडुरंगी चित्त राहो किंवा पांडुरंगी दृढ राहो. म्हणजे असणेपणाला चिटकून राहणे होय. दृढ राहो म्हणजे असणेपणाला चिटकून राहणे होय. चिंतन मनन जर नीट झाले तर ते असणेपण अमर आहे हे आपल्याला आपोआप कळते. पंडूचा अर्थ घुसर किंवा एनेमिक. चैतन्य दिसत नाही, पण याच चैतन्यामुळे आपल्यात काहीतरी आहे, आपल्यात काहीतरी निश्चित आहे हे मात्र निश्चित कळते. जाणीवेच्या पातळीवर ते जाणवणे आणि दृश्याच्या पातळीला ते न दिसत नाही म्हणजे जाणवत नाही, म्हणूनच ते घुसर असे म्हणू शकतो त्याला आपण. घुसर म्हणजे फिकट. तर बाह्य डोळ्यांनी दिसत नाही, पण ज्ञानदृष्टीने जे दिसते म्हणजे देहात सगुण रूपाने चैतन्य आहे, तसेच ते बाहेर तेच सगुण रूपाने पण आहे. आणि हे त्याला हे येणे जिथून शक्य झाले ते मात्र योगारूढ अदृश्य असे चैतन्य आहे. तात्पर्य या तिन्ही ठिकाणी आपले स्थान न सोडता एकच चैतन्य पसरलेले आहे. आपले एक पण न सोडता म्हणजे ठोंब्यासारखे एकाच ठिकाणी राहून तेच योगारूढ चैतन्य म्हणजे अदृश्य, सर्वतः अदृश्य चैतन्य. दोन बाहेर जीवात असलेले चैतन्य, बाहेर असलेले चैतन्य, जीव बाहेर असलेले चैतन्य आणि जीवातील चैतन्य, या तिन्ही ठिकाणी या तिन्ही रूपांनी एकच चैतन्य आपली लीला ही सदैव दाखवित असते. यालाच कदाचित चिदविलासवाद असे म्हणत असावेत. इथे काही निर्माण होत नाही, इथे काही नष्ट होत नाही, सर्व अजन्म आहे म्हणूनच अमर आहे. अशा तिन्ही ठिकाणचे चैतन्य मीच आहे हे जाणणे म्हणजे आपले ब्रह्मरूप जाणणे होय. नमस्कार. आता पुढे. छान, अतिशय छान. तर जीवामध्ये बंदिस्त म्हणजे चैतन्य बंदिस्त नाही. बाहेरून जीव नावाची काच आहे आणि आतून ज्योत नावाचा आत्मा आहे. म्हणून काचेच्या आतली ज्योत म्हणजे जीवाच्या आतील आत्मा. देहामध्ये नुसताच जो प्रकाश पडतो तो प्रकाश म्हणून जाणवतो, पण तो प्रकाश जिथून येतो ते कळत नाही. प्रकाश म्हणून जाणवतो, परंतु जिथून येतं ते कळत नाही. ते चैतन्य आहे. देहामध्ये जाणीव म्हणून जाणवतं, पण ते दिसत नाही. ते चैतन्य आहे. म्हणून जीवामध्ये जीवात्मा, बाहेर जो आहे तो शिवात्मा. शिव म्हणजे पवित्र. जीवामध्ये बंदिस्त आहे म्हणून त्याला बंदिस्त असल्यामुळे त्याला जीवात्मा म्हणजे जोपर्यंत आपण जीव आहोत, मी आहोत असा भाव आहे, तोपर्यंत जीवात्मा हा आत्मा म्हणून दूषित झाला नाही. तरी माणूस जेव्हा मी देह, मी मन, मी 36 तत्व असं 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 म्हणतो, तेव्हा हे म्हणणं ज्याच्यामुळे शक्य होतं ते आपण आहोत हे तो विसरलेला असतो. म्हणून कुठलीही गोष्ट करणं, म्हणणं, सांगणं ज्याच्यामुळे होतं ते आपण आहोत जर आपल्याला कळलं, तर जे आपण आहोत किंवा अमुक तमुक आपण म्हणतो, करतो, वेगवेगळे क्रियाकलाप करतो, ते ज्याच्यामुळे शक्य होतात ते दिसलं नाही तरी तेच आपण आहोत असा जेव्हा आपला भाव होतो तेव्हा जीवाचा जीवभाव जातो आणि त्याला आतला जो ज्योतिर्मय भाव आहे, पांडुरंगाचा भाव आहे,
विशेषत्वाने स्थानुरूपात ठोंबा म्हणून जो उभा आहे तो त्याला आत्मभाव प्राप्त होतो. आणि सर्व जीवांना जोपर्यंत हा आत्मभाव प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवांतर्गत चेतनेला आपण जीवात्मा म्हणूया सोयीसाठी. त्यानंतर जीवबाह्य जो प्रकाश आहे तो जीवबाह्य आहे, तो अडकलेला नाही, म्हणून तो शिवात्मा म्हणजे तो निर्मळ आत्मा. जीवात्मा आत्मा म्हणून निर्मळ आहे, परंतु जोपर्यंत तो आत्मा हे कळत नाही तोपर्यंत त्याचं निर्मळत्व कळत नाही तोपर्यंत जीवात्मा हा जीवाच्या दिशेने मी अमुक तमुक 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 आहे म्हणणारा जो असतो, मी देह आहे म्हटलं, मी देह आहे म्हटलं तर देहावर माशी बसली, डास चावला, आपण देहाला चावलं म्हणून मारलं, बरं वाटलं. पण देह आहे म्हणताना बरं वाटलं ते कुणाला बरं वाटलं? देहाला बरं वाटलं, बरं देहालाही बरं वाटलं असेल, पण बरं वाटणं ही संवेदना जिथून आली ते ठिकाण कोणतं आहे? म्हणून सुसंवेद्यता, स्वतःच स्वतःला जाणण्याची जी क्षमता जिथून जन्माला आली तिथे जो लपलेला आहे तो जीवाच्या आतील आत्मा आहे आणि तोच आपण आहोत. माझी छत्री म्हटली की छत्री वेगळी मी वेगळा, माझा देह म्हटला की देह वेगळा मी वेगळा, असं माझं 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 म्हणून आपण जे जे म्हणतो, अगदी माझा आत्मा म्हटला तरी सुद्धा मी वेगळा आणि आत्मा वेगळा. माझा आत्मा म्हटल्यानंतर मी वेगळा आणि आत्मा वेगळा हे जर तुम्हाला जाणवत असेल तर हा सर्वत्र वेगळेपणी असणारा जो आत्मा आहे तो आपल्या देहामध्ये कसा आहे तर कंदिलाच्या आतल्या ज्योतीसारखा निर्मळ आणि निरंतर असणारा आहे. हा निर्मळ निरंतर असणारा आत्मा हेच जेव्हा माझं असणं आहे हे जेव्हा कळतं तेव्हा मी म्हणजे आत्मा म्हटलंच जात नाही. तो माणूस सदा सर्वदा आत्मा म्हणूनच वावरतो आणि जो माणूस सदा सर्वदा आत्मरूपाने किंवा आत्मैक्याने वावरतो त्यावेळेला त्याच्या भोवती जरी तुमच्या आमच्यासारखा देह दिसला तरी तो देह त्या आत्मैक्यामुळे असून नसल्यासारखा असतो. कंदिलाची काच ज्योतीचं ज्ञान झाल्यामुळे काच फुटल्यासारखी असते. असं जेव्हा जीवाला आपल्या आत्म्याचं ज्ञान होतं तेव्हा मात्र जीवात्मा परफेक्ट शिवात्मा म्हणजे परमपवित्र आत्मा असतो. परंतु सर्वसाधारणरित्या बहुसंख्याकांना हे जमत नाही म्हणून जीवात्मा म्हणजे देहात अडकलेला आत्मा असं म्हणतात. परमात्मा म्हणजे देहधारण न केलेलं चैतन्य आणि हे सगुण साकारातील जीवात्मा आणि परमात्मा आहेत. आणि निर्गुण निराकारामध्ये जे अखंड रूपात योग रूपात समाधी रूपात 99.95 इतकं जे चैतन्य आहे ते निर्गुण निराकार आहे. म्हणून निर्गुण निराकारातील 99.95 आणि सगुण साकारातील 0.05 मधलं देहांतर्गत चैतन्य म्हणजे जीवात्मा, देहबाह्य चैतन्य म्हणजे परमात्मा आणि त्यात निर्गुण निराकारातील चैतन्य मिळवलं की सर्व जीवात्मा परमात्मा आणि निर्गुण निराकारातील एकूण चेतना म्हणजे खऱ्या अर्थाने ब्रह्मचेतना किंवा बृहत अत्यंत व्यापक अशी चेतना. आता हे आपल्या लक्षात आलेलं आहे. नंतर आपण म्हटलं की चेतना चेतनेमध्येच आपल्या असणेपणामध्येच आपल्या योगारूढ अवस्थेमध्येच असते आणि ती योगारूढ अवस्थेत असतानाच तिचा स्पंद अतिशय उत्क्रांत पद्धतीने कधी कधी फार वर जातो, उन्मनी भावात गेल्यासारखा तो जातो आणि चेतना आपली लिमिट सोडून जेव्हा उन्मनी होते तेव्हा त्याच्यातून सगुण साकार विश्वातील मूळ पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश जन्माला येतात. आता इथपर्यंत आपण आलो. आपण शिवात्मा जीवात्मा परमात्मा किंवा ब्रह्म पाहिलं. परंतु इथे एक लक्षात घ्यायची गोष्ट आहे की परमेश्वर म्हणजे काय. तर या चेतनेमध्येच तिचा एक अंगभूत गुण आहे की चेतना स्वतःला उन्मनी भावात नेऊ शकते. चैतन्य समाधी अवस्थेत असताना उन्मनी भावात जातं आणि त्याच्यातून जीव जगत सृष्टी सर्व निर्माण होतं. परंतु शेवटी ते चैतन्यातून निर्माण झालेलं असल्यामुळे त्याची नियामक शक्ती चैतन्यामध्येच आहे. म्हणजे जीवात्मा असो परमात्मा असो किंवा ब्रह्म असो
या ब्रह्मामध्ये जे चैतन्य आहे त्याचं वर्तन कसंही झालं तरी त्या वर्तनाला आळा घालण्याचं नियमित करण्याची शक्ती त्याच्यामध्येच आहे. हे सरळ आहे. जर अरुण वाघमारे आपण डोळ्यासमोर घेतले तर अरुण वाघमारे काय म्हणतात, मला पाहिजे तसं मी करू शकतो. हे तार्किक दृष्ट्या अगदी बरोबर आहे. कारण अरुण वाघमारे म्हणून जो आहे त्याने कसं वागायचं कसं वागायचं नाही, त्याने काय करायचं काय करायचं नाही हे अरुण वाघमारेच ठरवणार. तसंच आहे. दिसायला जरी अरुण वाघमारे नारायण पाटणकर असे वेगवेगळे दिसले तरी अरुण वाघमारे आणि नारायण पाटणकर हे जीवात्मा म्हणून जर आपण ओळखले तर तेवढ्या पुरतं ते बरोबर आहे. पण अरुण वाघमारेंना त्यांची मर्यादा आहे, नारायण पाटणकरांना त्यांची मर्यादा आहे. मग अरुण वाघमारे जेव्हा स्वतःला आत्मरूप म्हणून पाहतात आणि कायम तसे वावरतात, नारायण पाटणकर जेव्हा स्वतःला आत्मरूप म्हणून पाहतो आणि वावरतो तेव्हा नारायण पाटणकर राहत नाही, अरुण वाघमारे राहत नाहीत, फक्त आत्मा राहतो. आणि हा जो आत्मा आहे तो जीवांतर्गत जीवात्मा, बाहेर जीवबाह्य परमात्मा, निर्गुण निराकारात असलेला तो ब्रह्मात्मा, मग जीवात्मा, परमात्मा, ब्रह्मात्मा मिळून हे संपूर्ण जे चैतन्याचं आउटपुट आहे किंवा संपूर्ण ही जी चैतन्याची बेरीज आहे त्या चैतन्यामध्येच चैतन्याला कंट्रोल करायची शक्ती असते. म्हणून चैतन्यामध्ये चैतन्याला नियमित करायची असलेली शक्ती, काय करावं काय करू नये हे समजणारी शक्ती, त्या शक्तीला चैतन्याच्या अंगभूत असलेली नियंत्रण शक्ती म्हणजे ईश्वर म्हणतात. ईशन म्हणजे नियंत्रण करणे आणि नियंत्रण करणारी सर्वश्रेष्ठ शक्ती म्हणजे ईश्वर. म्हणजे अरुण वाघमारे सुद्धा ईश्वर आहेत, नारायण पाटणकर सुद्धा ईश्वर आहे, परंतु त्याची मर्यादा आहे. म्हणून तो ईश्वर आहे म्हणजे काय, त्याच्या पुरता तो ईश्वर आहे, त्याच्या घरातला तो बॉस आहे, पण खरा तो ईश्वर नाही. कारण खरा ईश्वर कोण, जी सर्वव्याप्त सर्वगत चेतना आहे, ती चेतना आणि त्या चेतनेमध्येच ही सर्व जीव जगत ईश्वर सर्व माणसं आलेली आहेत म्हटल्यानंतर ही जी संपूर्ण चेतना आहे, मूळ चेतना आहे, ती चेतनाच सर्व काही निर्माण करते, तीच घडवते, तीच बिघडवते, तीच नियंत्रण करते. म्हणून सर्वगत चैतन्य हेच आपलं शुद्ध आत्मरूप आणि या चैतन्याच्या अंतर्गत असलेली जी मूळ नियंत्रण शक्ती आहे तेच परमेश्वरी तत्व. म्हणून सर्वगत सर्वव्याप्त चैतन्य हेच रिअल सोल म्हणजे अस्सल आत्मतत्व समजा. आणि त्या आत्मतत्वामध्ये त्याची अशी जी नियंत्रण शक्ती आहे त्याला परमेश्वर समजा. म्हणून जीवात्मा, परमात्मा, ब्रह्म हे एकत्र सर्व केल्यानंतर किंवा सगुण साकार आणि निर्गुण निराकार एकत्र केल्यानंतर जे संपूर्ण शुद्ध चैतन्य असतं त्या चैतन्यातील चेतना शक्ती हीच निर्माण करणारी शक्ती असते, हीच नांदवणारी शक्ती असते, हीच पुन्हा विसर्जन करणारी शक्ती असते, हीच जनरेटिव्ह पॉवर असते, हीच ऑपरेटिव्ह पॉवर असते, हीच डिझॉल्विंग पॉवर असते. आणि हीच खरं सांगायचं म्हणजे जन्माला येण्या अगोदरची अव्यक्त स्थिती असते आणि हीच मेल्यानंतरची अव्यक्त स्थिती असते. म्हणून व्यक्त आणि अव्यक्त या दोन्ही मध्ये असलेली एकूण चेतना हीच व्यक्ताव्यक्ताचा खेळ खेळणारी, नियंत्रण करणारी परमेश्वर शक्ती समजा. याचा अर्थ एवढाच, परिपूर्ण चेतना म्हणजे आत्मा आणि या चेतनेचं मूलभूत गुण जो आहे, पाहिजे तसं खेळावं, यावं, जावं, आपलं आपण नियंत्रण करावं, हा परमेश्वर. म्हणून आता फक्त जीवात्मा, परमात्मा, ब्रह्म हे सर्व सोडून द्या. आता फक्त आत्मा आणि आत्म्याची नियंत्रण शक्ती म्हणजे परमेश्वर. म्हणजे आता उरला फक्त आत्मा आणि त्याची नियंत्रण शक्ती म्हणजे परमेश्वर. तर आता आत्मा आणि परमेश्वर या दोनच संकल्पनामधून आपण आता पुढे बोलायचं आहे. तर त्या उन्मनी भावामध्ये अर्थातच मधून तुकड्या तुकड्यात बिंग झाली आणि त्या बिंग मधली मूळ पंचमहाभूत आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश.
आणि त्या पंचमहाभूतातून ज्या अर्थी आपला देह घडलेला आहे त्या अर्थी हा देहामध्ये आपल्या काय चालतं हे समजून घ्यायचं असेल तर लक्षात घ्या. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवा यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवा. म्हणजे यज्ञ याचा अर्थ त्याग आहे. त्यागरूपी कर्मातूनच काय होतं, त्यागरूपी कर्मातूनच पाऊस पडतो, त्या पावसातूनच पृथ्वीवर पाणी मिळतं, त्या पाण्यातूनच अन्न निर्माण होतं आणि त्या अन्नातूनच जीव निर्माण होतात. म्हणजे त्यागरूपी कर्मातून पावसातून पृथ्वीवरती ओलावा, पृथ्वीमध्ये रुजवण्याची शक्ती आहे. ओलावा आणि रुजवण्याची शक्ती याच्यातून पृथ्वीवर जे आहे बीज रूपाने ते रुजतं आणि अन्न तयार होतं आणि या अन्नामधून जीव तयार होतात. म्हणजे अन्नात भवन्ति भूतानि, अन्नातून प्राणी मात्र जन्माला येतात. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवा, पाण्यातून अन्न निर्माण होते. यज्ञात भवन्ति पर्जन्यो, त्यागातून पर्जन्य म्हणजे पाणी निर्माण होते. आणि अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवा यज्ञात भवन्ति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवा. सर्व काही त्यागातून समुद्भव म्हणजे समत्वाने उद्भवते. त्यागातूनच समत्वाने हे सर्व जग उद्भवलेलं आहे. समत उद्भवा म्हणजे त्यागाच्या या समत्वाच्या गुणाने सर्वत्र त्याग आणि त्याग याच्यातूनच हे सर्व समुद्भव सर्व उद्भवलेलं आहे. मग ते अन्न असो, पशुपक्षी असोत, प्राणी असोत, जे काय आहे ते सर्व त्यागातून त्यागाच्या समउद्भवाने त्यागाच्या एका समान गुणाने हे सर्व निर्माण झालेलं आहे. हे जर आपल्या लक्षात आलं आणि ज्या अर्थी ही पंचमहाभूत आपल्या देहामध्ये आहेत त्या अर्थी आता माणसाला ओळखणं सहज शक्य आहे. पृथ्वीवर किती अत्याचार झाला तरी ती बिचारी सहन करते. म्हणजे आपल्यातील पृथ्वी तत्व ज्याने जागृत केलं तो अनायसे सहनशील, संयमी आणि तितिक्षा म्हणजे अत्यंत चिकाटीने शांतपणे जीवन जगणारा बनतो. म्हणून माणसाने जर आपल्यातील पृथ्वी तत्वाकडे लक्ष दिलं तर सहनशीलता, संयम आणि तितिक्षा हा गुण आपल्यामध्ये जन्मजात आहे हे लक्षात येतं. आता पृथ्वी झालं. आता आप म्हणजे पाणी, आप म्हणजे आर्द्रता, आप म्हणजे ओलसरपणा. म्हणजेच आपल्यातील जलतत्व हे आर्द्र आहे, त्याच्यामध्ये प्रेम आहे, त्याच्यामध्ये आर्द्रता, प्रेम आणि पाणी वाहत आहे. तसं आपल्यातील प्रेम, आपल्यातील आनंद दुसऱ्याला देण्याची क्षमता आहे. म्हणून पृथ्वी तत्व हे आपल्यामध्ये आहे. याचा अर्थच आपल्यामध्ये अंगभूत सहनशीलता, तितिक्षा, संयम आहे. पाणी तत्व आपल्यामध्ये आहे. याचा अर्थच आपल्यामध्ये आर्द्रता आहे, प्रेमाची आर्द्रता आहे, सहानुभूती आहे, स्नेह आहे. पृथ्वी आप तेज, आपल्यामध्ये तेज आहे. याचा अर्थच सहनशील राहणं, त्याग करणं. यासाठी जे कष्ट करावे लागतात ते कष्ट करून सुद्धा अजिबात न डगमगण्यासाठी जे तेज लागतं ते त्या आपल्या अंगामध्ये आहेच. म्हणजे आपल्यामध्ये सहनशीलता, संयम आणि त्याग आहे. आपल्यामध्ये प्रेमार्द्रता आहे, आनंदाची देवाणघेवाण, अशा अर्थाने प्रेमाचं देणं घेणं, विनिमय आहे. या सर्वासाठी आवश्यक असणारं तेज म्हणजे ऊर्जा आपल्यामध्ये आहे. पृथ्वी आप तेज. आणि हे सर्व असताना सुद्धा हे सर्व जरी आपण आपल्या जागी असलो तरी सुद्धा हे जेव्हा आपल्याला ज्ञान होतं तेव्हा आपल्यामधून क्रिएटिव्हिटीद्वारे म्हणजे पृथ्वी तत्वाद्वारे उत्तमोत्तम निर्माण केलं जातं. उत्तमोत्तम निर्माण पृथ्वी तत्वाद्वारे केलं जातं
आणि आपतत्वाद्वारे हे जे निर्माण केलेलं आहे ते लोकांना द्यावं घ्यावं, लोकांचा आनंद द्विगुणित करावा आणि आपलाही आनंद शतगुणित करावा, असं पाणी या तत्वाद्वारे आपणाला अर्थ पृथ्वी आप म्हणजे पृथ्वीद्वारे सहनशक्ती आणि त्या सहनशक्तीतून निर्मिती, हे पृथ्वी तत्वाचं कार्य. पाणी, पाण्यामध्ये आर्द्रता, प्रेमार्द्रता आणि लोकांबद्दल सहानुभूती, स्नेह, हे पाणी तत्वाचं कार्य. हे सर्व करण्यासाठी लागणारं तेज, ते पंचमहाभूतील तेज तत्व आहे, तेही आपल्यामध्ये असल्यामुळे आपल्यामध्ये तेज आहे. आता उरलं वायू. हे जर सर्व आपण केलं ते स्वाभाविकच एवढं उत्तम असतं आणि ज्या अर्थी मला आनंददायी आहे आणि तो आनंद निकोप आहे, कुणाला मारून लुटून किंवा काही दुष्ट कर्म करून मिळवलेला नाही, तर स्वतःच्या निर्मिती क्षमतेचा वापर करून मिळवलेला आहे. तेव्हा स्वाभाविकच आपल्याला असं वाटतं की हा आनंद इतरांनी पाहावा. आता अशाही वेळेला हा जो माणूस आहे तो खराखुरा ध्यानात असेल तर त्या ध्यानामध्येच त्याचं चैतन्य असतं. तेव्हा त्या ध्यानामध्येच त्याचं चैतन्य असताना त्याचं पृथ्वी तत्व ध्यानात असतं. त्याद्वारे अनायसे क्रिएटिव्हिटी, काहीतरी निर्मिती होते. पृथ्वी तत्व ध्यानात आहे त्या अर्थी त्याची चिकाटी, संयम आणि त्यागाची एकाग्रता आहे. आपतत्व ध्यानात आहे त्या अर्थी प्रेम सुद्धा बसल्या जागी वाटण्याची त्याची क्षमता उद्दीपित झालेली आहे. तेज तत्व ध्यानात आहे याचा अर्थ पुरेशी क्षमता आणि पुरेस चैतन्य त्याच्यामध्ये आहे, जे निर्मिती करतो आणि जे निर्मितीचा आनंद दुसऱ्याला देतो, असं चैतन्य त्याच्यामध्ये आहे. त्याच वेळेला त्याच्यातील वायू तत्व सुद्धा चिंतनामध्ये आहे. जेव्हा वायू तत्व चिंतनात आहे तेव्हा त्याच्या हृदयामध्ये उठलेल्या आनंदाच्या लाटा, त्याच्या हृदयामध्ये जी क्रिएटिव्हिटी, निर्मिती क्षमता आहे, त्या निर्मिती क्षमतेतून सहजासहजी जीवनात त्याच्याद्वारे जे निर्माण झालं, ते निर्माण झालेलं निर्मिती क्षम असं जे उत्तम काही त्याने अलंकारिक निर्माण केलेलं आहे, ते त्याने आपल्या चिकाटीतून, संयमातून केलेलं आहे. ते त्याने आपल्या आपतत्वामुळे इतरांना देण्यासाठी तो आतुर आहे. हे सर्व करण्यासाठी, त्याच्यामध्ये हे सर्व करण्यासाठी आणि कळण्यासाठी त्याच्यामध्ये चेतना तत्व आहे. आणि इतकं करून त्याचं जेव्हा स्पंदन चालू आहे, प्राणापमान चालू आहे, तेव्हा त्या प्राणापमानामध्येच वायू तत्व इतकं उत्कर्षित आहे की तो जाग्यावरून न हलता सुद्धा त्याच्यातील उत्तम गुणाची बातमी बाहेर वाऱ्यावर जशी कीर्ती पसरावी, वाऱ्यावर जसा सुगंध पसरावा तशी पसरते. आणि तो जागा न सोडताना त्याच्या जागी त्याने निर्माण केलेलं सौंदर्य, त्याचं सृजन, त्याचा त्याग, त्याची चिकाटी आणि त्याच्यातील चिंतनातील अतिशय उद्दीपित पृथ्वी तत्व, त्याचं प्रेम, आनंद देण्याचा भाव आणि त्याच्या चिंतनातील त्याचं जलतत्व, आणि हे सर्व करताना त्याचं जे चैतन्य आहे ते अत्यंत उत्कर्षित स्वरूपात, म्हणजेच तेही चिंतनात असतं. त्याच वेळी प्राणापमानद्वारे त्याच्यातील वायू जो आहे तेही तत्व उद्दीपित असतं आणि तो त्याची जागा न सोडता इतर लोक त्याच्याकडे येतात. जसा केवढा आपली जागा सोडत नाही, माणसं केवढ्याकडे येतात तसं. आणि इतकं सर्व करून हे सर्व ज्या आकाश तत्वामुळे घडतं, त्या आकाश तत्वासारखा तो एवढा विराट आहे की आकाशाला काळ्या पांढऱ्या ढगाचा स्पर्श सुद्धा होत नाही. म्हणून पृथ्वी तत्वाद्वारे निर्मिती, आपतत्वाद्वारे प्रेमाचं देण्या घेण्याचं वहन, पृथ्वी आप, तेज तत्वाद्वारे लागणारी क्षमता, वायू तत्वाद्वारे जागा न सोडता त्याने केलेल्या उत्तम गोष्टी बाहेर जाणं आणि वाऱ्यावर त्या बाहेर जाणं आणि त्याच वाऱ्याबरोबर लांबचे लोक ते बघायला येणं, हे वायू तत्वाद्वारे घडतं. आणि इतकं करून हा जो सर्व करणार आहे त्याच्यामध्ये किंचितही अहंकार नसल्यामुळे तो तर आकाशासारखा मोकळा आहे. आकाशाला सू नाही, दू नाही. आकाश फक्त ख म्हणजे आकाश आहे. आकाश ख म्हणून निर्मळ आहे.
आणि सुख आणि दुःख म्हणून जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्यातील आकाश तत्व चिंतनात नाही, आपल्यातील आकाश तत्वाचं, आपल्यातील अवकाश मुक्ततेचं स्खलन झालेलं आहे असा अर्थ आहे. म्हणून जो माणूस म्हणजे खऱ्या अर्थाने आकाश तत्वामध्ये विसर्जित झालेला असतो, जो माणूस आकाश तत्वामध्ये विसर्जित झालेला असतो त्याचा अहंकारच मुळी आकाशामध्ये नष्ट झाल्यामुळे तो आकाशासारखा व्यापक असतो. आकाशासारखं व्यापक महाभूत जिथे आहे तिथे स्वाभाविकच पृथ्वीरूपी महाभूत सुद्धा त्याच्या परिपूर्ण त्यागाच्या क्षमतेत आहे आणि त्यामुळे तिथे सृजन सुद्धा उत्तम आहे. तिथे पाणी सुद्धा वहनाच्या द्वारे वाहत आहे, त्यामुळे तिथे देण्याची वृत्ती सुद्धा प्रचंड प्रमाणात आहे. आणि जिथे आकाशच आहे तिथे मुक्तताच आहे, तिथे तेजाला कुठल्याही त्याचा प्रतिबंध नाही. आणि जिथे वायू सुद्धा या माणसाला जागा न सोडता या माणसाला बसल्या जागी केवड्यासारखा सुगंधित करतो आणि हा सुगंध बाहेर जातो आणि अशा माणसाकडे बाहेरची लोक येतात. आता इथे आपण काय पाहिलं बघा, तर चैतन्य असणेपणात अत्यंत तीव्र तपश्चर्येत आहे आणि ते उन्मनी झालेलं आहे. तेव्हा चैतन्य आहे तिथेच उन्मनी भावात असताना त्याच्यातून पंचमहाभूत आली. त्या पंचमहाभूतामध्ये चैतन्याचा सहनशीलता, स्वाभाविकपणे सहनशीलता म्हणजे पृथ्वी तत्व, त्यानंतर वहन म्हणजे प्रेमाचं वहन म्हणजे आप तत्व, तेजाचं वहन म्हणजे ज्ञान देणं घेणं असं तेज तत्व आहे. वायू तत्व म्हणजे जागा न सोडता आपल्या सर्व गोष्टी इतरत्र पसरवणं हे वायू तत्व तिथे आहे. आणि आकाश तत्व म्हणजे चैतन्याला अहंकार नाही आणि जिथे अहंकार नाही तिथेच सर्व उत्तमोत्तम होतं. असा अहंकार जिथे गेला तिथे तो माणूस आकाशच आहे. म्हणून जो माणूस आकाशासारखा असतो त्याला अहंकार नसतो आणि आकाशासारखा असणं म्हणजेच माणसातील आकाश तत्व उन्मनी असणं. आणि एकदा आकाश तत्व उन्मनी झालं की पृथ्वी आप तेज वायू सर्व तत्व उन्मनी होतात. आणि या पृथ्वी आप तेज वायू आकाशा पंचमहाभौतिक देहामध्ये जेव्हा उन्मनी अवस्था असते तेव्हा अनायसे उत्तमोत्तम निर्मिती, त्या उत्तम निर्मिती मध्ये इतरांना सहभाग करून घेणे, त्यांना त्या निर्मितीचं फळ देणे, त्या उत्तम निर्मितीमध्येच हे कसं निर्माण होतं हे सांगणे म्हणजे ज्ञानदान करणे. त्या उत्तम निर्मितीमध्येच हे सर्व करण्यासाठी बाबा हो तुमच्यामध्ये हे महागुण आहेत ते समजून घ्या, पंचमहाभूतांचे गुण समजून घ्या, तुम्हालाही हे प्राप्त होईल हे सांगण्यासाठी लागणारं तेजही तिथे आहे. आणि एवढं करून बाबा हो हे सर्व आपल्यामध्ये अंगभूत आहे, जन्मजात आहे, त्यामुळे याचा कोणी मी असा करता नाही, तो अहंकार असू नये, तुम्ही आकाशासारखे मोकळे असा, सु आणि दु इथे काही नाही, ते फक्त आकाश आहे. म्हणून पूर्ण स्वातंत्र्य, पूर्ण मुक्तता ज्या माणसाला आहे तिथेच त्याचं आकाश तत्व, पृथ्वी तत्व, आप तत्व, वायू तत्व अत्यंत उन्मनी भावात असतं. आणि असा माणूस बसली जागा न सोडता एक पाऊल सुद्धा न टाकता अशा माणसाकडेच जो खऱ्या अर्थाने देहात असून सुद्धा ईशन नियंत्रण करणारी शक्ती त्याच्यामध्ये प्रकर्षित झालेली आहे. कारण त्याला अहंकार नाही. तर अहंकार नसलेल्या माणसामध्ये ईशन म्हणजे नियंत्रण शक्ती प्रकर्षित असते, त्याच्यामध्ये सृजन शक्ती प्रकर्षित असते, त्याच्यामध्ये देवघेव उत्तमाची करण्याची विनिमय शक्ती प्रकर्षित असते, त्याच्यामध्ये बसल्या जागेवरून जसा सूर्य सर्वत्र प्रकाश देतो तशी ज्ञान देण्याची जागा न सोडता अशी शक्ती त्याच्यामध्ये प्रकर्षित असते. आणि स्वाभाविकच त्याच्यामध्ये आकाश असल्यामुळे अहंकार रहित निगर्वी असा जो त्याचा उत्तम भाव असतो ते त्याचं विशाल ब्रह्मस्वरूप असतं. म्हणून परत लक्षात घ्या, चैतन्य आपल्या विशालतेत अहंकार रहित उन्मनी भाव अवस्थेत असताना त्याच्यातून पंचमहाभूत निर्माण झाली. त्या पंचमहाभूतांमध्ये तोच चैतन्याचा निरहंकारी भाव आकाश म्हणून आहे.
तोच चैतन्याचा सृजनाचा भाव पृथ्वी म्हणून आहे, सहनशीलतेचा भाव, त्यागाचा भाव पृथ्वी म्हणून आहे. त्याच चैतन्याचा आप म्हणजे आपलेपणा, आत्मीयतेचा भाव, लोकांना देण्या घेण्याचा भाव जलतत्वाद्वारे, स्नेह प्रेमाद्वारे त्याच माणसामध्ये ते जलतत्व मूळ चैतन्याचाच गुण होऊन आलेला आहे. त्याच माणसामध्ये ते तेज तत्व आहे जे सर्वांना ज्ञान देण्यासाठी प्रकर्षित आहे. तिथेच वायू तत्व आहे म्हणजे बसली जागा न सोडता सर्वत्र त्या उत्तम गोष्टी खेचले जातील असं ते वायू तत्व आहे. आणि याचं खरं कारण तिथे आकाश तत्व प्रकर्षित आहे. जिथे अहम गेला तिथे तो आहे. व्हेअर यू आर नॉट दॅट इज देअर. म्हणून बाबा हो, तुम्ही पंचमहाभूतांचा देह म्हणून, माणूस म्हणून जरी वेगळे दिसलात तरी पंचमहाभूतांमध्ये मूळ बी म्हणजे शुद्ध असणेपणाचेच गुण आहेत. त्या बी मधून बिंग म्हणून अनेकातले जरी तुम्ही एक जन्माला आलेत तरी बिंग म्हणून त्या बीचेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश म्हणजे त्याग, निर्मिती, पृथ्वीचा गुण. आप म्हणजे आपलेपण, देणेपण, वाहतेपण, प्रेम देणे हा जलतत्वाचा गुण तुमच्यामध्ये आहे. पृथ्वी तत्वाचा गुण आहे. तेज म्हणजे ज्ञानाचा गुण तुमच्यामध्ये आहे. वायू ज्ञान आणि ज्ञानरूपी पराक्रम. वायू म्हणजे बसल्या जागी तुम्ही केलेली गोष्ट इतरांपर्यंत पोचेल अशी तुमची एकंदर जी तपश्चर्या आहे त्याचा तो वायू तत्वाचा गुण तुमच्यामध्ये आहे. आणि हे सर्व गुण केवळ आणि केवळ इतके उन्मनी भाव अवस्थेत आहेत कारण तुमच्यातील आकाश तत्व उन्मनी अवस्थेत आहे. आकाश तत्व उन्मनी असणं म्हणजे अहंकार नष्ट होऊन केवळ आणि केवळ असणं. अहंकार नष्ट होऊन केवळ आणि केवळ असणं हेच ते खरं माणसाचं परमेश्वरी रूप आहे. आणि हे रूप ज्याला कळलं तीच माणसं म्हणतात व्हेअर यू आर नॉट दॅट इज देअर. बाबा रे, जिथे तू मी म्हणून मर्यादित नसतोस तिथेच तू अनंत म्हणून प्रकर्षाने उदयास आलेला असतोस. तेव्हा चैतन्य उन्मनी भाव अवस्थेत असताना त्याच्यातून बिंग म्हणून जरी आपण आलो तरी चैतन्याच्याच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या पंचमहाभूतांचे गुण जर आपल्यामध्ये प्रकर्षित असतील, आपणच आपल्या असणेपणामध्ये जर उन्मनी असू तर आपण देहमनाच्या मर्यादा ओलांडल्यानंतर स्वाभाविकच देहमनाच्या मर्यादा ओलांडून जाणार जे ईश्वरी तत्व, नियंत्रणाचं तत्व आहे ते आपल्यामध्ये आपल्या नकळत कार्यभूत होतं. आणि हे संपूर्ण नकळत जेव्हा उन्मनी तत्वामध्ये अहंकार नष्ट झाल्यानंतर त्या सर्व गोष्टी जेव्हा नकळत घडतात तेव्हाच एखादा सामान्य माणूस भूमा म्हणजे विराट ब्रह्मशक्तीचा त्याच्या नकळत त्याच्यातून उदय होतो. आणि बसल्या जागी एकलव्यासारखी गुरुभक्ती, जीवासी देई परमशांती, बैसल्या ठाई ज्ञान प्राप्ती, जाण निश्चिती होत असे गा. तेव्हा ते निर्गुण निराकार परब्रह्म ते चैतन्य त्याचं उन्मनी असणं आणि त्याच्यातून जे सर्व बाहेर पडतं तेच आपल्यामध्ये आलंय. म्हणून अति जे भूमा आहे ते नारायण पाटणकर मध्ये सुद्धा किती लहान दिसलं तरी भूमाचा गुण भूमा असतो. तेव्हा लहान माणसाने आपल्यातील महान चेतनेचा शोध घेतला तर लहान आणि महान हे दोन्ही भूमा आहेत. तो सहा आणि अहम हे एकरूपच आहेत. व्हेअर यू आर नॉट असा अहंकार नसेल तिथे दॅट इज देअर म्हणजे जिथे अहंकार नाही तिथेच ते ब्रह्म विलसित झालेलं आहे. हे आपण आपल्यातील पंचमहाभूतांचा गुण लक्षात घेऊन ती पंचमहाभूत जर एकाच वेळी उन्मनी भावात असतील तर बसल्या जागी आपल्यामध्येच आपलं चैतन्य उन्मनी झालेलं आहे. मी ते चैतन्यच आपल्या नकळत अनेक सृजनाची कार्य करते, प्रेमाचं कार्य करते, ज्ञानाचं कार्य करते. हे संपूर्ण बसल्या जागी न उठता सुद्धा सर्व लोकांना आपल्याकडे खेचून घेण्याचं सुद्धा आकर्षणाचं कार्य सुद्धा वायू तत्वाद्वारे होतंय. आणि एवढं सर्व करून सुद्धा इथे आकाश आहे, निरहंकार आहे. म्हणून निरहंकारी जो निरहंकारी समाज आहे, शिखांमध्ये जो पंथ आहे निरहंकारी, तो पंथ म्हणजे हाच आहे. व्हेअर यू आर नॉट दॅट इज देअर.
बाबा रे, जिथे मी नाही तिथे तू आहेस. स्वामी म्हणतात, मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगव आता. मी तू पण जगन्नाथ, हो तत्वचे एकता. तर तत्वता मी आणि तू, देव आणि भक्त हे एकच आहेत. हे जर जाणलं गेलं तर देवाचं दिव्यत्वच आपल्यातील अहंकाराचा नाश करून आपल्यातील आकाश तत्व परमोच्च उत्कर्षाला नेतं. आणि आकाश तत्व जिथे परमोच्च उत्कर्षाला गेलं तिथे पृथ्वी तत्व त्यागाचं तत्व, तिथे आप तत्व प्रेमाचं तत्व, तिथे तेज तत्व ज्ञानदानाचं तत्व आणि ज्ञानातील पराक्रमाचं ज्ञान पराक्रमाचं तत्व, वायू तत्व म्हणजे जागा न सोडता सर्व काही आपल्यातूनच बाहेर टाकणं. आणि बाहेरच्या परिघातील जी अजून जीवदशेत अडकलेली माणसं आहेत त्यांना आपल्याकडे खेचणं. म्हणजे विठोबा कुठे जात नाही पण विठोबाकडे लक्षावधी लोक येतात. तसं ते वायू तत्व आहे. हे केवळ आणि केवळ जर आपल्यातील पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचमहाभूत प्रकर्ष उत्कर्षित अवस्थेत असतील, आपण आपल्या असणेपणात असू आणि आपल्या असणेपणात असणेपणा सोडून मीपणाचा जेव्हा लवलेश नसेल तेव्हाच या सर्व गोष्टी घडतात. म्हणून बाबा हो परमेश्वराचा, पंचमहाभूतांचा आणि त्या पंचमहाभूतिक मानवाचा हा जो संबंध आहे तो ओळखून घेतला तर आय एम दॅट सोहम हौसो हे न म्हणता सुद्धा बसल्या जागी तुम्हाला याचा जो प्रत्यय येईल त्यालाच आत्म्याची अपरोक्ष अनुभूती म्हणतात. अस्तु, धन्यवाद, शुभदिन.